चला सतीश गोलंदाजी ट्रॅकवरती, स्ट्राईक एंडला हरेश, नॉन स्ट्राईक एंडला प्रफुल. मॅचला होतीये सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. या मॅचचा पहिला बॉल घेऊन बरोबर पंचांच्या डाव्या बाजूने निघालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज हरीश साठी पहिला बॉल. पहिला बॉलला सोडून दिलाय. अंपायरचं सिग्नल आपल्यापर्यंत येईल. स्क्वेअर बॉल, एक्स्ट्रा रन आणि या एक्स्ट्रा धावेनं टीम आरसीसी रामेश्वर आपल्या धावांचं खातं मात्र पहिल्याच बॉलवरती उघडेल. आणि पहिल्याच बॉलवरती फ्रीची रन म्हणजे असं म्हटलं जातं की कधी कधी लॉटरीमध्ये काही आपल्याला धावा मिळतात आणि त्या पद्धतीचं एकंदरीत हे पाहिलं. व्हाईट बॉल आला त्याच्यामध्ये मिळालेली एक्स्ट्रा धाव जिथे मात्र संघाचं खातं पहिल्याच बॉलवरती उघडलं गेलंय. दुसरा बॉल बिगिट काढण्याचा प्रयत्न. मागे खेळाडू आहे. जजमेंट थोडंसं मागे राहिले आणि झेल मात्र ड्रॉप झाला. सुरुवातीला वाटलं होतं की बॉलपर्यंत पोहोचतील मागे पुढे आणि असं म्हटलं जातं की जजमेंट ही क्रिकेटच्या मैदानावरती क्षेत्ररक्षणासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. तिथे थोडेसे हडबडले आणि इथून झेल ड्रॉप झाल्यानंतर बॅटरला मिळालेलं जीवनदान आणि रणसंख्येमध्ये एक धावाची बढवती जी रणसंख्येला घेऊन जाईल 2च्या घरामध्ये. पॉवर प्लेचे निर्बंध या संपूर्ण स्पर्धेमध्ये नाहीयेत त्यामुळे गोलंदाजासाठी काही प्रमाणात दिलासा जरूर आपण पाहणार आहोत. हा बॉल गुडले स्पॉटवरती पडला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाही आणि इथे एक जो आहे बॉल तो गोलंदाज सतीश याच्या खात्यामध्ये येत असताना आपण पाहत आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. हा बॉल घेऊन साईड चेंज राऊंड द विकेटने आले. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न झालाय. काउकॉर्न रिझन मध्ये शेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. पहिला विकेटचं बटन. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बी ग्रुप मधील आपण पहिली लढत पाहत आहे. ग्रुप ए मधून सुपर 4च्या रेस मध्ये दाखल झालेले फ्रेंड्स क्लब पडेल आणि त्यांच्या बरोबरीने मेन रोड्स गिरी असे 2 संघ आहेत जे सुपर 4 मध्ये ग्रुप ए मधून अगदी एक वेगळ्या दिमाखामध्ये या दोन्ही संघांनी प्रवेश केलाय. तर आता मात्र बी ग्रुपचा थरार आणि या थरारामधील पहिली लढत आपल्या भेटीला इले पॅकर्स हा संघ मैदानावरती फिल्डिंग करत असताना पाहतात. त्यांच्या बरोबर आरसीसी रामेश्वर चा संघ बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत तेवढी खास कामगिरी मागच्या 3 बॉलवरती राहिलेली नाहीये. पहिला चेंडू जरी स्वेर आला त्याच्यानंतर मात्र गोलंदाज सतीचं कमबॅक आपण पाहिलंय आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी प्रफुल्ला माघारी परतवलं. नवीन बॅटर नवीन उमेदवार अंकित मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. राऊंड द विकेटने अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न. पंचांनी बॉलला पाहिलं, निरखलं, त्यांच्यानंतर आपल्यापर्यंत इशारा आला. दोन्ही हात समांतराने धाव इथे मात्र एक अवांतर संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावांचा ग्राफ आहे, धावांचा आलेख आहे, धावांचा चढता क्रम आहे तो मात्र 3च्या घरामध्ये. 3 लॉस ऑफ 1. ड्राईव्ह लेंथवरती बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्विक डिलिव्हरी म्हणजे थोडंसं फास्ट केल्या बॉलला. आपल्या मनगटाचा जोर या बॉल मागे गोलंदाज सतीशने वापरला आणि बॅटरला बीट करण्यामध्ये ते यशस्वी झाले. आणखीन एक चेंडू या षटकातील निर्धाव स्वरूपाचा आपण पाहताय. 4 बॉलचा खेळ संपवला गेला. ऑन ड्राईव्ह जमिनी लगतचा फटका. मिड विकेटचा खेळाडू जोपर्यंत बॉलवरती येईल कोणत्या प्रकारची घाई नाही. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीनं सिंगलच्या साह्यानं रन फलकावरती एकंदरीत धावा जर पाहिलं तर धावा आपल्याला पाहायला मिळतात 4 रन 4. शेवटचा आणि अंतिम बॉल. राऊंड द विकेटने आले. हवेमध्ये खेळलाय आणि इथे एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू या बॉलसाठी तैनात आहे. जोपर्यंत बॉलची फेकी होईल 2 धावा तर आल्यात. बॉलला अडवले गेले. 2 धावेने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा आरसीसी रामेश्वरचा संघ आहे तो जाऊन पोहोचला. लॉस ऑफ 1. 6 रन ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा स्कोर कार्ड वरती. ओव्हर क्रमांक 2 ला होईल सुरुवात. तोपर्यंत पहिल्या षटकामध्ये 6 धावाला रनबॉल इक्वेशन. तिथे विकेट एक प्रफुल्ला माघारी परतवण्यामध्ये सतीश यशस्वी झाले. पेंड्री चषक 2026 पर्व 5चा थरार आपण नारंगीच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमधून अनुभवत आहे. डीबीएन लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या ब्रॉडकास्टिंगसाठी आपल्या दरम्यान जोडले गेले. त्यांचं देखील पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. जे रसिक प्रेक्षक क्रिकेट मायबाप घर बसलाय मॅचचा आनंद घेत आहे त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसातील ग्रुप ब मधील ही पहिली लढत पाहता जिथे 8 संघ मैदानामध्ये ग्रुप ब मधून असतील. इले पॅकर्स आणि आरसीसी रामेश्वर या 2 संघांमधील विद्यमान लढत. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावफलकावरती 1 लॉस 6 रन
आरसीसी रामेश्वर संघाची स्थिती पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवरती बदलाव, गोलंदाजी मार्कवरती अनुजच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. पहिला बॉल घेऊन अनुज निघालाय. यावेळी स्लो केलं, पंचांकडे दाद मागितली. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जरूर केलाय. पंच येस, पंचांचा बोट आकाशाकडे आणि विकेटचं पतन. आमचे पेंड्री बॉईचे जे कमिटी मेंबर्स आहेत, जे बाउंड्री लाईन वरती खेळाडू काम पाहत आहेत, ते सर्वांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. आपल्या सर्वांना विनंती आहे. बाउंड्री लाईन वरती लाईन्समॅन म्हणून जे आमचे पेंड्री बॉईचे खेळाडू आहेत, मित्र आहेत, ते काम करत आहेत, त्या सर्वांना विनंती आहे आपण मंचाच्या आपल्या डाव्या बाजूला जे आपले व्यासपीठ आहे त्या ठिकाणी येण्याची कृपा करा. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 6 रन आणि त्याच्यानंतर एक विकेट आली. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अनुजला गोलंदाजीच्या बोहल्यावरती बोलवल्यानंतर पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट प्राप्त केले. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. पहिलाच बॉल ऑन दी अप खेळला हवेमध्ये. यष्टीरक्षक जरूर आलेत. बॉल थोडासा मागे राहिला आणि तिथून एक धावेचा कॉल जो आहे तो यशस्वी होताना आपण पाहताय. 1च्या मदतीनं रणसंख्या जर पाहिली तर धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचेल 7च्या घरामध्ये. ओव्हर क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये रन बॉल इक्वेशन 6 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट. अनुजनं दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव खर्च केले. एकाला आता आक्रमक रवैया मैदानावरती सादर करावा लागेल, कारण सत्र क्रमांक 2 आणि ते धावा येणं गरजेचं आहे. लोवर फुल टॉस. सर एक मिनिट सर, सॉरी दिशांत दादा. सिद्धेश अनुभवणे, सिद्धू अनुभवणे आणि कोण स्वप्नील, कोण स्वप्नील ते तिकडे बॅट. तुळशी दादा या. स्वप्नील सौंदाळे गावचे स्वप्नील व्यासपीठावरती या. स्वप्नील, तुळशीदास आणि मी प्रकाश आणि सिद्धू या चारांचा माझा आजच आहे, पण या तिघांचा गेल्या 2-4 दिवसामध्येच बर्थडे होता. त्या चौघांचा एकत्र आता इथे केक कापला जाणार आहे. दिशांत दादा. चला, सर्व बर्थडे बॉयज आहेत त्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. सहर्ष स्वागत आहे. तुमचा दिवस एक असा आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केन विलियमसन याचाच वाढदिवस आहे आणि इथे जर पाहिलं तर प्रकाश झोरी सर आहेत आणि त्याचा देखील आजच्या दिवसाला वाढदिवस पाहत आहे. आजचा दिवस तेवढाच खास आहे कारण संध्याकाळी 6 वाजता बरोबर श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियम मधून सर्वात बिग बॅटल महामुकाबला आपण पाहणार आहोत. भारत वर्सेस पाकिस्तान. पावसाचे चान्सेस जरी असल्या तरी सर्वजण त्या मॅच कडे अगदी लक्ष लावून आहेत. चला मैदानाकडे आपण जाऊयात. आकुट टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीनं धावफलकाचा वाढता आकडा जर पाहिला तर 14 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 डिलिव्हरीज आर लेफ्ट. दिशांत दादा, सिद्धेश अनुभवणे आणि स्वप्नील सौंदाळे. स्वप्नीलचं आडनाव काय? स्वप्नील गुरव सौंदाळे यांना प्लीज व्यासपीठावरती लवकर येणार आहे. चला, शेवटचा आणि ओव्हर क्रमांक 2 मधील अंतिम चेंडू. गोलंदाज पंचाच्या बरोबर डाव्या बाजूने निघालाय. धावा तेवढे आलेला नाही. शफल झाले. ऑन साइडला बॉलला सरळ भिरकावून दिलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन क्लिअर करत असताना इथे आलाय 4 रन चौकार. तिर्लोट आणि त्यांच्या बरोबरीने आरपीसीसी पुरळ दोन्ही संघाचे कॅप्टन संघनायक त्यांना विनंती असेल आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच बिटवीन श्री स्वामी समर्थ तिर्लोट आणि त्यांच्या विपक्षामध्ये आरपीसीसी पुरळ दोन्ही संघाचे संघनायक
तुम्हाला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा प्लीज. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा बरोबर 14-18 झाल्यात, माफ करा. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल होता ऑन दी अप. हवेमध्ये फटका खेळलाय लाँगॉनचा खेळाडू, बॉलच्या खाली. जजमेंट खूप चांगलं. टिपलाय झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ. फलंदाज गॉन. आशिष नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल होता, विकेट आली. धावफलकावरती फक्त आणि फक्त 18 धावा आहेत. चला वाढदिवस साजरा करतायत आणि डीजे मास्टरला आमची विनंती असेल, राज चला एक बर्थडे सॉन्ग आपण या ठिकाणी प्ले करूया. पाहिलं तर एज आणि त्याच्यानंतर आलेली एक धाव जी रणसंख्येला घेऊन जाईल बरोबर 19च्या घरामध्ये. 19. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 डिलिव्हरीज आर लेफ्ट. इथून एखादा काडा प्रहार करणं गरजेचं आहे, कारण धावफलकावरती तेवढा धावा आलेल्या नाहीत. आणि जसा मगाशी उल्लेख झाला, दोन्ही तगडे संघ आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहिलं तर इले पॅकर्स या संघाने आतापर्यंत शांत ठेवलं बॅटिंग करणाऱ्या संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. कव्हर पॉइंटचा खेळाडू बॉलच्या खाली. आणखीन एक लाजवाब झेल. आणखीन एक फलंदाज गॉन. डिपार्ट्स. विकेटचं बदन. देखील बऱ्याच प्रेक्षकांचं मन आज दिवसभरामध्ये प्रसन्न होताना आपण पाहणार आहोत. तिसऱ्या षटकामधील 3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक. रणसंख्या फक्त आणि फक्त 19च्या घरामध्ये. शेवटचं आणि अंतिम षटक. आता इथून एक मोठा फटका शोधणं फार गरजेचं आहे, कारण आजच्या दिवसामध्ये मागच्या काही मॅचेस पाहिल्या तर धावफलकावरती अक्षरशः 50 पार स्कोर कार्ड आपण पाहिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीला येईल की काय, असं आता जणू काही प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभं राहिलंय. कारण आतापर्यंत कंजूसी गोलंदाजी पूर्णपणे या मॅच मध्ये आपण पाहिलेली आहे. सतीश खूप चांगलं गोलंदाजी. अनुज थोडासा महागडा राहिला. 12 धावा त्याच्या षटकामध्ये आल्या. संकेतचं कमबॅक. 3 बॉलमध्ये 2 गडी बाद करत असताना त्यांनी फक्त 1 धाव या षटकामध्ये खर्च केली आहे. अप्रतिम चेंडू होता, तेवढाच लाजवाब फटका. अक्षरशः बॉलला खोदून काढलं. स्टेट ड्राईव्हचा फटका. तिथून फक्त 1 धाव येईल. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच लाजवाब आहे. बघा खेळाडू लगेच बॉलवरती आला. त्याच्यानंतर फेकी एवढी सुरेख होती की बॅटरनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही केला नाही. आणि जसं मगाशी मी उल्लेख केला की तुमच्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ ही मैदानावरती लाभणं तेवढंच गरजेचं असतं. या संपूर्ण सत्रामध्ये आतापर्यंत गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं आपण पाहिलंय. अवे फ्रॉम द बॉडी. यावी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका खेळलाय. पुन्हा एकदा फेकी खूप चांगली झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट, काम फीट आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज गॉन. संगीत आपण राज नाईक अर्थात डीजे राज यांच्या माध्यमातून ऐकताय. सध्याच्या घडीला महाराष्ट्रावरती भुरळ घालणारे संगीत पुन्हा एकदा आपल्या कानावरती पाडलं जात आहे. हा बॉल पहा, वाईट लेंथ वरती हाताला होता. पंचांकडे जरूर पाहिलं. दुसरी एक धाव घेण्याचा प्रयत्नही झाला. अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल. आणि त्याच्यावरती आलेली विकेट, जिथे मात्र फलंदाज माघारी येतील.
चला शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या सत्राची शिल्लक धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त रणफलकावरती 22 धावा आहेत आणि षटक क्रमांक 3च्या शेवटचा बॉल येईल. एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण इथे धावा तेवढ्या प्रमाणात जमलेल्या नाही आहेत आणि या दोन्ही संघाचा विचार केला तर बॉलिंग लाईनअप देखील दोन्ही संघाची तेवढीच तगडी आहे. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये ही मॅच रंगेल का, हे बरेच प्रश्न आहेत आणि पंचांचा इशारा येतो इथे. इनिंग क्रमांक 1चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त 22 धावा लगावल्या. 23 टार्गेट. त्याच्या आधी आपण टॉस आणि टॉससाठी श्री स्वामी समर्थ तिर्लोट आणि आरपीसीसी पुरळ दोन्ही संघाचे कॅप्टन संघनायक आपण टॉससाठी या. इनिंग क्रमांक 2 मध्ये 23 धावांना प्रत्युत्तर देत असताना मैदानावरती काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात बदल. विनायक आंबेकर सर असेल त्यांच्या वाणीतून ऐकूयात पुढच्या उर्वरित पर्वाची कहाणी. धनगर समाज राजापूरचे पांडुरंग दादा गोरे आणि सोबत माझं एकदम खास मित्र म्हणून ज्याने आम्ही एकत्र विरारमध्ये काम करत असतो तेच विजयदादा लांबोरे, संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, ज्यांच्या माध्यमातून रात्री अपरात्री कधीही कोणालाही रक्ताचा जर पुरवठा लागला तर ते पुरवणारे. पेंढरी चषक स्पर्धेसाठी सर्व टीम प्लेयर्स आणि ऑर्गनायझर्स सर्वांना मनापासून शुभेच्छा. नमस्कार, मी क्रिकेट समालोचक चंदू शेटे. पेंढरी बॉईज आयोजित पेंढरी चषक ही क्रीडा स्पर्धा येणाऱ्या 15 फेब्रुवारीला नारंगीच्या मैदानामध्ये पार पडलेच आहे. या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंना, सर्व संघ मालकांना, सर्व प्रेक्षकांना आणि माझ्या सर्व आयोजक मित्रांना माझ्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार, मी चंद्रकांत झोरे, सिंधुदुर्ग पोलीस. येत्या 15 फेब्रुवारीला देवगड तालुक्याची मानाची स्पर्धा आणि पेंढरी गावच्या एकजुटीची स्पर्धा, जिचं नाव आहे पेंढरी चषक, पर्व 5वे, अमाप बक्षिसाने सजलेली स्पर्धा मुंबई विरारच्या प्रति वानखेडे म्हणून ओळख असणाऱ्या नारंगी मैदानावर होणार आहे. तरी सर्व संघांना, खेळाडूंना आणि आयोजकांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. टीमने प्रथमतः बॅटिंग केली आणि बॅटिंग करताना 22 धावा आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. 23 धावांचं एक मापक लक्ष ठेवलं आहे, ते म्हणजे इळे पॅकर्स. इळे पॅकर्स या संघाकडे पाहिलं गेलं तर संकेत कदम एक नामवंत देवगड तालुक्यातील असा हा खेळाडू, ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू, या यंदाच्या वर्षामध्ये पाहिलं गेलं तर फुल फॉर्ममध्ये असणारा हा खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पेंढरी चषक सन 2026 पर्व 5 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. हा सामना संपल्यानंतर लगेच पुढची लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. आरपीसीसी पुरळ विपक्षीय श्री स्वामी समर्थ तिर्लोट. टॉस जिंकला आरपीसीसी पुरळ या टीमने. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. सज्ज राहायचा पूर्ण स्क्वॉड घेऊन या ठिकाणी श्री स्वामी समर्थ तिर्लोट आमच्या डगआउट मध्ये यायचं आहे.
चला तोपर्यंत जाऊया मैदानाकडे. एक 23 धावांचं लक्ष ठेवला इळे पॅकर्स या टीम समोर आणि ओपनिंग जोडगळी मैदानावरती गेले. संकेत कदम एक लेफ्ट हँड बॅटर दिसतोय स्ट्रायकिंग इनला. नॉन स्ट्रायकिंग इनला अनुज राणे. एक इळे पॅकर्स या टीम मधील एक भरवशाची ओपनिंग जोडगोळी आपल्याला पाहायला मिळते. जे निर्णायक षटक असेल, एक स्लॉग षटक आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष. 18 चेंडू आणि 23 धावा गोलंदाजासाठी येतोय. तो पहिलं षटक जे निर्णायक षटक जे आहे हाताळलंय तो म्हणजे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सिद्धेश RCC रामेश्वर या संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक राईट आर्म राऊंड विकेट. अंपायरच्या उजव्या बाजूने मारा करेल. स्ट्रायकिंग एंडला संकेत कदम खेळण्यासाठी सज्ज असेल. एक चौफेर फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनेक स्पर्धेमध्ये पुलर लेनचा चेंडू पुल्ली लॉस आणि एक सुरेख फटका पॉइंट रिजन कडे येतो. हा खणखणीत चौकार. येस डीजे. दुसरा चेंडू फेकेल पुन्हा एकदा. आहा सिद्धेश खेळण्याचा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पॉइंट रिजनकडे मारण्याचा प्रयत्न फसला गेला. हा डॉट चेंडू जातोय. या अवंतर चेंडू मात्र एक सुरेख अशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल सिद्धेश या गोलंदाजाला. कारण पाहिलं गेलं तर 23 धाव एक छोटं लक्ष आहे आणि हे छोटं लक्ष मोठं करेल का हे आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धेश राईट आर्म राऊंड विकेट. हा मात्र सुरेख फटका एक कव्हर रिझन कडे येतोय. 1 बाउन्स आउट ऑफ पार येतोय आखणखणीत चौकार. एक अप्रतिम बॅटिंग एक चांगली स्टार्ट पाहायला मिळते इळे पॅकर्स या टीम कडून. हा शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू फाईल कडे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत चेंडू आउट ऑफ पार होईल का आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जवळपास मला वाटतं 20 ते 25 मीटर या क्षेत्ररक्षकाने धाव घेतली आणि चेंडू अडवला गेलाय. 2 धावा मिळत आहेत संकेत कदम याला टीमला. टीमची धाव संख्या पहिलं षटक प्रगती पथावर आणि 10 धावा पाहायला मिळत आहेत. एक सुंदर सुरुवात तर पाहायला मिळते इळे पॅकर्स. दुसऱ्या षटकापर्यंत मात्र हा सामना संपवेल का, आपल्या टीमला विजय संपादन करून देईल का हे सुद्धा पाहायला मिळेल. सिद्धेश थोडासा एक शॉर्ट ऑफ प्लेनचा मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ प्लेनचा पॉइंट रिजन काही सुरेख फटका 4 धावांसाठी. पुन्हा हा आडव्या बॅटने मारलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरियाकडे. क्षेत्ररक्षक चांगला झेल होता. झेल मात्र हा सोडलाय. कॅच इन द मॅचेस म्हणतात परंतु कॅच सोडली आहे म्हणजेच मॅच सोडली की काय हे पाहायला मिळेल. परंतु स्ट्रायकिंग एंडला येतोय अनुज राणे. टीमची धावसंख्या पहिलं षटक प्रगतीपथावर 11 धावा. स्वप्नील कोळसुमकर कृपया आपण या ठिकाणी यायचंय. स्वप्नील कोळसुमकर थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये एक डावी आणि उजवी जोडगोळी पाहायला मिळालं की मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होताना आपल्याला दिसतोय. कारण छोटंसं लक्ष आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 11 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर दुसरा चेंडू डॉट तिसऱ्या चेंडूवरती चौकार त्यानंतर हा एक दुहेरी धावांचा फटका. परंतु हा फाईन लेग रिजन कडे येतोय. हा एक उत्तुंग असा हा षटकार.
सुंदर या ठिकाणी सुगम संगीत आपल्याला ऐकायला मिळाले. पहिलं षटक संपल्यानंतर टीमची धावसंख्या 17, थोडीशी औपचारिकता पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. आशिष हा गोलंदाज येतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. स्ट्रायकिंग एंडला संकेत कदम एक 2 चौकारांशी खेळतोय 11 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग आणि अनुज राणे नॉन स्ट्रायकिंग एंडला एका षटकार खेचला त्याने. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरियाकडे सुरेख फटका त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. परंतु पहिला चेंडू फेकण्यासाठी हा मात्र एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. चेंडू यष्टीरक्षक याच्या हातामध्ये जाऊन विसवत आहे. पहिला चेंडू डॉट फेकलाय. 11 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता इळीये पॅकर्स या टीमला. आशिष राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिलाय चेंडूला मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाही, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. तोपर्यंत एक धाववरती समाधान मानलंय ते म्हणजे संकेत कदम या बॅटरने. टीमची धावसंख्या पोहोचते 18 धावा. अजूनही 5 धावांची आवश्यकता. मोठा फटका एक मारून विजय संपादन करून देईल का अनुज राणे? याच्याकडे क्षमता आहे. कारण पाहिलं गेलं तर देवगड प्रीमियर लीगमध्ये भरपूर या स्पर्धा होतात. त्या स्पर्धेमध्ये हे 2 खेळाडू वारंवार खेळताना पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाले. आशिष राईट आर्म ओव्हर द विकेट. एक थोडंसं मोठं रनअप पाहायला मिळत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू हा मात्र एक ब्लॉक ऑल करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चांगला ॲपर्ड पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडनं. परंतु झेल मात्र सुटलाय. एक धाव मिळते अनुज राणे याला. टीमची धावसंख्या 19. 4 धावांची आवश्यकता. संकेत कदम स्ट्रायकिंग एंडला. आशिष टू संकेत कदम. हा मात्र ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑन कडे आमच्या कॉम बॉक्स मध्ये स्वागत करण्यासाठी येतोय. हा येतोय खणखणीत षटकार आणि विजय संपादन करतोय इळीये पॅकर्स हा संघ. दोन्ही विजयी आणि पराभूत संघाचं पेंढरी चषक 2026च्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन. स्वामी समर्थ तिरलोट द्विपक्षीय RPCC पुरळ. टॉस जिंकला RPCC पुरळ या टीमने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. चला लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. श्री स्वामी समर्थ तिरलोट या टीमला विनंती करतो. कोणी RPCC पुरळ या टीमने बॅट